अनहेल्दी फूड हे म्हणजे की आपल्या शरीरासाठी घातक आहे. बर्गर असन, पिझ्झा असन, आईस्क्रीम असन, कोल्ड्रिंक असन, लॉलीपॉप असन, प्रेलॉट, ह्या गोष्टी काय ह्या शरीरासाठी घातक आहे की शरीराचं म्हणजे की आपल्याला काय करतात फॅट जास्त याच्यामध्ये, शुगर याच्यामध्ये हलव्या, हे शरीरामध्ये बिमारी आणणार आहे ह्या वस्तू प्रेलॉट. आणि हेल्थी फूड म्हणजे की आपण बघतो की काय फळं आहे, प्रेलॉट, दूध आहे, अंडी आहे, मांस आहे, हे काय फळभाज्या आहे, ह्या गोष्टी म्हणजे की आपल्या शरीरासाठी म्हणजे की आरोग्यदायक आहे. आपल्याला काय करतात ते आरोग्य देणार आहे प्रेलॉट, आपल्याला हेल्थी करणार आहे, आपल्याला आपलं आयुष्य वाढवणार आहे प्रेलॉट. आलेल्या आपण बघूया गतिकासपत्र याचा 5वा अध्यायामध्ये बघूया आपण. गतिकास काढा. 5वा अध्याय. गतिकास 5वा अध्याय आणि 19 पासून वाचा. 19 पासून. देहाची कर्मे तर उघड आहे. वाचा. देहाची कर्मे तर उघड आहे, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामतूरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद. पुढे हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, ह्या सर्व वाईट गोष्टी म्हणजे की आपल्या शरीराचा नाश करणार आहे. या शरीरासाठी काय घातक आहे, ह्यामध्ये की आपल्याला म्हणजे की देवापासून दूर करणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्याला नरकामध्ये नेणार आहे. प्रेज लॉर्ड. ह्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये जर असेल हालेलुया, देव म्हणजे की आपल्याला म्हणजे की स्वर्गाचं राज्य देऊ शकणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभू श्री कृष्ण म्हणजे की आपल्या जीवनामध्ये येणार नाही ह्या गोष्टी असेल. प्रेज लॉर्ड. मग ते सांगते की तुमचे शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहात, त्याच्यामध्ये वास करणारा कोण आहे? परमेश्वराचा आत्मा. प्रेज लॉर्ड. आणि पवित्र आत्मा कसा असतो? शुद्ध असतो आणि पवित्र असतो. त्या गोष्टी म्हणजे की चांगल्या गोष्टी. पुढे वाचा. चांगल्या गोष्टी म्हणजे कोणत्या आहेत? 22 पासून. आत्म्याचे होणार, आत्म्याचे द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. प्रेज लॉर्ड. कोणत्या ह्या चांगल्या गोष्टी. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण जर आपण बघितलं की या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असेल तर परमेश्वराचा आत्मा आपल्या शरीरामध्ये वास करेल. प्रेज लॉर्ड. आणि तेव्हा आपण आपल्याला आपल्याला सांगते की तुम्ही काय आहे? नीतिमान म्हणा. आजची सूत्र संहिता पहिल्या अध्यायामध्ये जर आपण बघितलं की काय जे फळ त्याची पाने कोंबजत नाही, जे फळ नदीच्या पर्वासाठी पर्वाजवळ लावलेले असते त्याचे फळ हंगामी फळ देते. हालेलुया. अशा झाडासारखा तो आहे. प्रेज लॉर्ड. जे फळ आपल्याला पडायचे. प्रेज लॉर्ड. नीतिमान. जर आपण बघितलं की योहान सुवर्तमानमध्ये बघितलं की परमेश्वराने आपली निवड का केली? काय निवड केली? कारण की आपण फळ द्यावं. प्रेज लॉर्ड. कोणते फळ द्यावं? चांगुलपणा, ममता, नम्रता, या सगळ्या चांगल्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असेल, जर आपल्या शेजारी असेल, जर तो आपल्यासोबत वाईट वागत असेल, जर आपण जर सोबत चांगला वागत असेल तर तो म्हणजे की एक त्या दिवशी आपल्याला शरण जाईल. ते म्हणजे की तुम्ही खरंच देवाचे लोक आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याद्वारे त्याचं तारण होईल. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचन सांगते की तुमचा प्रकाश इतरांवर पडावा, तसे तुम्ही काय करा? तसे कृती करा, तसे तुम्ही फळ द्या. प्रेज लॉर्ड. म्हणून तुमचे जीवन फळदायी होणार आणि तुमचं आयुष्य वाढणार. प्रेज लॉर्ड. तुम्हाला कशा प्रकारचा त्या ठिकाणी आजार होणार? प्रेज लॉर्ड. कोणता आजार? पापाचा आजार. प्रेज लॉर्ड. हालेलुया.
आत्मिक आधार आपण बघितला, पहिले तर आपण शारीरिक आधार बघितला, पण पापाचा आधार हा सगळ्यात मोठा भयंकर आधार. तो डॉक्टर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, तोच म्हणजे की आपल्या इथेच करू शकतो. प्रेज लॉर्ड. तोच म्हणजे की आपल्याला म्हणजे की चांगला मार्ग दाखवू शकतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणजे की चांगली त्या ठिकाणी फल तुम्ही होणारे व्हा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वर करू ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद करू. आमेन. प्रेज लॉर्ड.